कोगनोळीतील धर्मसंस्कार शिबिराचा विविध धार्मिक पूजेसह भव्य समारोप। कोगनोळी येथे दिनांक 24 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान आयोजित धर्मसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी धर्मसंस्काराचे प्रवचन, विधीपूर्वक धार्मिक कार्यक्रम व नित्य नियमाने अभिषेक करून भगवान महावीरांची आरती असे कार्यक्रम घेण्यात आले। या धर्मसंस्कार शिबिरास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन आपला सहवास व मार्गदर्शन दिले। माजी मंत्री आमदार सौ शशिकला जल्ले, युवा नेते उत्तम पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, चिंगळे सर, अण्णासाहेब हावले, सचिन खोत आदी मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले। यावेळी या धर्मसंस्कार शिबिराच्या आयोजकांच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। शिबिराचा समारोप धार्मिक वातावरणात व मोठ्या उत्साहात संपन्न झाला। अखेरच्या दिवशी गावातील प्रमुख मार्गावरून श्रावक श्राविकांचे रथामधून भव्य मिरवणूक काढून शिबिराची सांगता झाली। या सांगता कार्यक्रम प्रसंगी बोलताना माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, गावातल्या सर्व वडीलधारी समाजाच्या मंडळींनी हा कार्यक्रम पार पाडण्याचा त्याप्रमाणे हा कार्यक्रम आज एका शेवटच्या स्टेजला आलेला आहे। आणि शेवटची स्टेज म्हणजे आपल्या सर्व माता भगिनींचं, सर्व उपाध्याय आणि सर्व तरुण कार्यकर्त्यांचं मी गावच्या वतीने हे गावचा ज्येष्ठ नागरिक या नात्यानं जाहीर आभार मानतो। हा धर्मसंस्कार शिबिर कार्यक्रम माजी मंत्री वीरकुमार पाटील, पंकज पाटील, प्रीतम पाटील व आशाराणी पाटील यांच्या कुशल नेतृत्व, मार्गदर्शन व प्रेरणेने हे शिबिर अत्यंत उत्साहात व धार्मिक वातावरणात यशस्वीरित्या पार पडले। या धर्मसंस्कार शिबिरामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून समाजातील सर्व घटकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। धार्मिक साधना, संस्कारांचे महत्त्व व सामाजिक ऐक्य या माध्यमातून शिबिराने एक वेगळा ठसा उमटला। कोगनोळी गावासह संपूर्ण परिसरात या शिबिराबद्दल आनंद व अभिमान व्यक्त केला जात आहे। कोगनोळीहून अनिल नवाळे।